नमस्कार, मी वैशाली सावंत, जिल्हा परिषद शाळा सोनारपाडा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे आपणासाठी घेऊन येत आहे कवितांचे दालन। मुलांनो, ह्या कवितांच्या दालनामध्ये आपण घेणार आहोत कवितांचा आस्वाद। ह्या कविता निखळ आनंद तर देतीलच। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही। लय शिकून मोठं व्हायचंय मला, थोड्याला बी खर्चात नाही पाडणार तुला। गणवेश फाटला आहे पण चालेल मला। आपल्यामध्ये संस्कार मूल्यही जपतील। मराठी साहित्यातील अनेक प्रतिभावंत कवींच्या कवितेतील भाषाशैली, शब्दवैभव, संस्कार मूल्य यांचे आकलन व्हावे आणि जतन व्हावे म्हणून हा उपक्रम। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। हिरव्या पिवळ्या माळावरुणी हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरुणी छातीसाठी ढाल घ्यावी। मुलांनो, ह्या कविता ऐकता ऐकता तुम्ही स्वतःही कवितांचे सादरीकरण कराल आणि मराठी साहित्याचा वारसा जपत राहाल आणि वाढवत राहाल याची मला संपूर्ण खात्री आहे। आणि फुल फुलून येतात हे तर खरं नसतं। काट्यासारखं चलायचं की फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा कसं जगायचं। मी वैशाली सावंत सादर करत आहे कवितांचे दालन। नमस्कार, माझे नाव कार्तिकी पद्माकर म्हात्रे। नमस्कार, मी किंजल पद्माकर म्हात्रे। कळीमध्ये लपले फूल, फुलामध्ये लपले बी। कवितेचं नाव सांगितलं का? लपंडाव आणि विंदा करंदीकर। दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा। माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेव। असा चालू आहे आमचा कवितांच्या दालनाचा प्रवास। आमच्या कवितांच्या दालनामध्ये आपले मनापासून स्वागत।